विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. नरसापूर येथील धक्कादायक घटनेचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रविवार दिनांक 3 मे रोजी परळी वैजनाथ येथे नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. सोमवार दिनांक 4 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक इटके कॉर्नर येथे सकाळी 8 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नरसापूर येथील घटनेमुळे जनमानसात मोठी चीड निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर परळीतील सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नरसापूर प्रकरणातील मुख्य आरोपीवर 30 दिवसात चार्जशीट दाखल करा. पीडित कुटुंबाला त्वरित न्याय आणि संरक्षण मिळावे. हा खटला जलदगती न्यायालयात चालून निकाल लावावा. नराधमाला फाशी द्यावी अशा प्रकारची मागणी प्रशासनाला निवेदनात करण्यात आली आहे. कमीत कमी या प्रकरणी तरी विशिष्ट कालावधीत तपास यंत्रणांनी ठोस पावले उचलावीत यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचे तमाम परळीकर नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मानवतेला कलम फासणाऱ्या हरामखोराचा, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हरामखोराचा. काल आपण पाहिलं असेल, पुण्यातील नरसापूर या ठिकाणी अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीला खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये एका नराधमाने 65 वर्षाच्या नराधमाने त्या बाळाला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून, कारण की तो नराधम यापूर्वीही त्याच बलात्काराच्या गुन्ह्यामधला आरोपी असून तो आरोपी आज बाहेर आहे आणि त्या नराधमाने पुन्हा हे कृत्य केलं आहे. हे अतिशय संतापजनक बाब आहे. भारत देशातल्या संबंध नागरिकांमध्ये एक संतापाची लाट आहे. परळीकर म्हणून, एक मुलीचा बाप म्हणून सुद्धा रात्रभर झोप येत नाही. यामुळं माझी अशी विनंती आहे की राज्य सरकारला, केंद्र सरकारला अशा विकृती वेळेत ठेचल्या पाहिजेत. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चाललंच पाहिजे. विदिन 30 डेज चार्जशीट आलं पाहिजे आणि 3 महिन्याच्या आत असल्या नराधमांना फाशी दिली पाहिजे. राज्य सरकार, केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही परळी शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्यांना निवेदनात आम्ही सांगितलं आहे की उद्या सोमवार दिनांक सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये समस्त परळीकर यांच्या वतीनं जाहीर रस्ता रोको करण्यात येणार आहे. अशा नराधमाच्या विरोधात लवकरात लवकर कायदा आणावा आणि कायद्यामध्ये तरतूद करावी, ज्यामध्ये अशा नराधमांना 1 महिन्याच्या आत चार्जशीट आणावं आणि 3 महिन्याच्या आत त्यांना फाशी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अरुण पाटील. अशा अघोरी कृत्य करणाऱ्या नराधमाला शासनाने फाशीची शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर द्यावी. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर गावामध्ये एका विकृत नराधमाने लहान चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्याला दगडाने ठेचून मारलं. ही घटना अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. देशभरामध्ये अशा घटना मोठ्या स्वरूपात होत आहेत. त्याला कुठंतरी पायबंद घालण्यासाठी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना या ठिकाणी आम्ही या निवेदनामार्फत निवेदन केलं आहे की ह्या घटना ह्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवाव्यात आणि महिनाभराच्या आत अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि ही सर्वश्रुत करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही परळीकर म्हणून परळी शहर पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेली आहे. आणि याचा निषेध म्हणून उद्या आम्ही छत्रपती संभाजी चौकामध्ये रस्ता रोको करणार आहोत. आनंद इंगळे, परळी वैजनाथ. प्रथमत आपण पाहिलं की ह्या नराधम दरवेळेस अशा पद्धतीचे जे गुन्हे होईल आपलं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आणि परळीसहित अशा प्रकारचे गुन्हे या ठिकाणी घडत आहेत. माझं आत्ता जो काही प्रकार भोरमध्ये घडलेला आहे तर आमच्या परळीच्या वतीनं आम्ही परळीकर म्हणून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही त्या ठिकाणी उद्या या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी 8 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये त्या रस्ता रोको करणार आहोत. आमचं एकच म्हणणं आहे की अशा विकृती करणाऱ्यांना छत्रपती शासन लागू केलं पाहिजे. याचं हेच की आपण किती दिवस फास्ट ट्रॅकवर आत्तापर्यंत किती मोठे गुन्हे असे लहान लहान लेकरासोबत घडलेले आहेत, त्यांचा जीव गेलेला आहे, परंतु कोणत्याही आत्तापर्यंतच्या न्याय भेटला नाही कुटुंबाला. आपण पाहिलं आहे कोपर्डीचं प्रकरणसुद्धा असेल, इतकी निर्गुण अत्याचार करून अतिशय म्हणजे क्लेशदायक अशा गोष्टी आहेत, राग येणाऱ्या गोष्टी आहेत. तरी अशा व्यक्तींना लवकरात लवकर कायदेमय तरतूद करून या सरकारनं, भारत सरकारनं या ठिकाणी छत्रपती शासन यासाठी कायदा लागू केला पाहिजे, जेणेकरून तातडीनं जिथं गुन्हा घडला आणि जो आरोपी पकडला त्या ठिकाणी त्याची चौरंगा करण्यात येईल. अशा पद्धतीने त्याला तिथून ती विकृती संपविण्याची आणि त्याच्याशिवाय अशा विकृती करण्याला दहशतसुद्धा बसणार नाही कायद्याची.
कायद्यामध्ये पळवाटा भरपूर असतात, परंतु अशा कृत्य करणाऱ्याला कोणतीही पळवाट न देता 1 महिन्याच्या आत या ठिकाणी अशा निर्गुण हत्या करणाऱ्याला कृत्य करणाऱ्याला त्या ठिकाणी त्याची हत्या झाली पाहिजे किंवा त्याला लवकरात लवकर फासावर चढवलं पाहिजे.